सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाहराचा छवा विसावला जळीला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू युअर चॅनल. सो काल तुम्ही ब्लॉग बघितले असेल एक बुटीकमधला. त्याच्यानंतर मामाच्या इकडे गेलो, आजीचा बड्डे सेलिब्रेट केला, सगळं झालं. कारण सकाळी होती आमच्यात नानाची अपॉइंटमेंट. कसली अपॉइंटमेंट? सो ज्ञानाचं आम्ही पासपोर्ट करून घेतोय, तर त्याचं अर्ली मॉर्निंग 9 o'clock वाजता अपॉइंटमेंट मिळाली. सो एवढ्या लवकर तिला आणणं पॉसिबल नव्हतं. सो वी थॉट की मामाकडे स्टे करू. ठाण्यातच आहे तर. हां, आणि मग तिकडे गेल्यानंतर आम्हाला हाफ ॲन आवर गेला आणि ठाण्यातच आहे तर आम्ही स्टे केला. आणि मग आता चाललो आहोत आम्ही आमच्या कामाला. ज्ञानात झोपली आहे. आम्ही सगळं व्यवस्थितरित्या सगळं सकाळी लवकर उठून सगळं केलं आहे. आणि बघू याच्या पुढचं तुम्हाला बघायला मिळेलच. कनेक्ट राहतो. यावर खेळ असतो. अच्छा. वा, आम्हाला खूप आवडतं. वा, काय झालं ज्ञाना? मामाने काय दिलं? नको पण करू बाळा आता. आता नको करू बाळा. तू ये पण तुझ्या घरी ये. पनवेलला जशी पनवेलला ये खेळायला. सुट्टी लागली की जा पनवेलला खेळायला. रोज चालू आहे का? रोजचं आहे का? जा 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 जा. चला. हो. निघाल. लवकर आहे का? कोण आहे? पंजेची कुठे? गुड मॉर्निंग मामा. येतो का तू? हा चल चल. झोप गेली. ज्ञानाची झोप गेली. कधी झोप? गाडीत झोपशील चढून चढून. कुठे आली? कुठे आली? काय करायला? पासपोर्ट करायला आली दोघांनी. बघा गोंडूचा फोटो बघा. सो फायनली ज्ञानाचा पासपोर्ट पण झालेला आहे. लवकरच प्रोसिजर झालेली आहे. लवकरच पासपोर्ट पण ज्ञानाचा येऊन जाईल आणि तुम्हाला बघायला मिळेल ज्ञानाचा पासपोर्ट. खूप छान आहे. थोडं डॉक्युमेंटेशन आमचं व्हेरीफाय होईपर्यंत वेळ लागला, नाहीतर माझं नाव चेंज केलंय ना, सो ते व्हेरिफिकेशन नव्हतं आधार कार्ड. म्हणून डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील ना, तर मायनर असेल तर हाफ ॲन आवर मॅक्स. 15 मिनिट्समध्ये पण होईल. फटाफट सगळे काउंटर्सवरती होईल. आमचं आधार कार्डचा जरा इश्यू झालेला. सो तुम्हाला पण जर तुमच्या बेबीचं काढायचं असेल तर पहिले सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करा घरीच, त्याच्यानंतर मग बेबीचं काढा. म्हणजे इकडे 15 मिनिटात तुमचं काम होऊन जाईल. चलो चलो चलो. आम्हाला कॅरी कॉटमध्ये घ्या आई. आम्हाला घ्या कॅरी कॉटमध्ये छान छान. सो आमचं ऑल टाईम फेवरेट महाराष्ट्र लंच होम. आणि नानूचं पण फेवरेट. नानू कसं बसली आहे बघा. छान 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 बसली आहे. झोपा काढल्या, मस्त झोपा काढल्यात आम्ही ना आई. आम्ही पूर्ण ठाणे बोलून येईपर्यंत झोपा काढल्या. छान छान कपडे पण घेतले आईने नानूला. काय म्हणते? हिरवा मसाला पण ट्राय नाही केला. मग बोल त्याला हिरवा मसाल्यामध्ये नाही. जास्त नको पाहिजे, आपण एवढं खात नाही. महाराष्ट्र लंच होममधलं आमचा ऑल टाईम फेवरेट आयटम प्रॉन्स पापड. हां, ऑल टाईम फेवरेट. जेव्हा महाराष्ट्र लंच ओपन झालेलं खारघरला तेव्हा आम्ही हे ट्राय केलेलं आणि तेव्हापासून फॅन झालो. सो आम्हाला हे लागतं. चलेगा. काय झालं?
काय झालं? आले आले. दिली कपूक केला. कर दो उसको थोड़ा क्लियर कर दो. कर दो सब. हां प्लीज कर. सो एवढ्या दिवसानंतर आम्ही महाराष्ट्र लंच मध्ये क्रॅब आणि ग्रीन पॉपलेट खाल्ला आहे. एवढा तिसऱ्या खाल्ल्या. ग्रीन पॉपलेट एवढा सुंदर होता की मला युजली पॉपलेट घरच्याशिवाय कुठे मी खात नाही. आणि हे बघा मी बोलतोय तर सगळं आम्हाला ऐकायला पाहिजे. सगळं बाबा बोलतो ऐकायचं आम्हाला असतं. सगळं ऐकायचं असतं नंदू. सो खूप छान होता महाराष्ट्र लंच. तुम्ही पण कधी ट्राय करू शकता. आणि आता पुढची रुटीन तुम्हाला बघायला मिळेल. मी नाही, ही दाखवेल. सो आम्ही निघालेलो आहोत घरातून आणि कुठे चाललेलो आहोत मामाकडे. कझिन मामा आहे आमच्या नानीचा भाऊ, त्याच्याकडे चाललो आम्ही. त्याच्या घराच्याच वास्तुशांती आणि पूजन आहे. सो मी, आई आणि पप्पा तिघे पण निघालेलो आहोत. तुम्हाला पण बघायला मिळेल. त्याचं घर मी तुम्हाला दाखवेल. छान बनवलं आहे. आणि बघा अभिनंदन. प्रत्येक वेळी विचार येतं की कोणाकडे पूजेला गेल्यावर काय घेऊन जायचं. तर आम्ही विचार केला की घरात एक राधाकृष्ण पण असली पाहिजे. म्हणून आम्ही ते राधाकृष्ण त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना दिले. त्यांना पण आवडलं. त्यांनी डायरेक्ट जाऊन ते मंदिरात ठेवलं. हे बघ. आणि ही बघा पोरगी, आमची हरवलेली पोरगी. हे हरवलेली पोरगी कोण आहे? वर जाऊन येतो लगेच. छोट्या मामाचं घर सेकंड फ्लोअरला असल्यामुळे आम्ही तिकडे पण एकदा व्हिजिट केली. सगळ्यांना म्हटलं सेम दोघांचे घर आहेत पण दोन्ही घरी आम्ही व्हिजिट केली. मोठ्या मामाला राधाकृष्ण दिली. मग या मामाला काय द्यायचं, तर या मामाला आम्ही विठ्ठल रुक्मिणी आणली आणि खूप छान आयडल वाटलं आम्हाला पण, बघायला पण छान वाटलं. त्यांना पण ते आवडलेलं आहे आणि ते पण दोघे पण राधाकृष्णासारखे आणि हे दोघे विठ्ठल रुक्मिणीसारखे आहेत. त्यामुळे आम्हाला पण द्यायला खूप मजा आली त्यांना. सरपंचाला टाइम नसतो आमचा. आमची पूर्ण टीम इथे आलेली आहे.
भासं भारी आहेत ना माम्या का नाही भारी मस्त काम केलं मला भारीच काम केलं जाऊ दे आता टेन्शन सो आम्ही पूजा आटपून निघालेलो आहोत आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.